स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आजची तारीख आहे 18 नोव्हेंबर आणि आता मी आलेलो आहे केम पलसाड या रेल्वे स्टेशनमध्ये। इतवारी नागभीड हा जुना रेल्वे मार्ग 106 किलोमीटरचा होता। आता नवीन प्रोजेक्टमध्ये तो 116 किलोमीटरचा झालेला आहे कॉर्ड लाईन पकडून। आता आपण दिघोरी ते केम पलसाड हा सेक्शन कव्हर करत आहोत आणि त्या सेक्शन दरम्यान मी आलेलो आहे या केम पलसाड स्टेशनमध्ये। तर इथून ही सिंगल लाईन जात आहे, म्हणजे हे क्रॉसिंग स्टेशन नाही आहे। याच्या आधी आपण पाहिलं दिघोरी ते क्रॉसिंग स्टेशन होतं। तर या सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकत आहात ट्रॅक लिंकिंग झालेलं आहे, तसंच इलेक्ट्रिफिकेशनचंही काम झालेलं आहे। इथे समोर तुम्ही पाहू शकत आहात शेती आहे आणि शेतीला लागूनच केम हे गाव आहे आणि हे स्टेशन आहे केम पलसाड। ही आपली आहे गाडी आणि इथे बनत आहे स्टेशन, पण इथे अजूनही स्टेशनचं काम सुरू झालेलं नाही आहे। हा प्लॅटफॉर्म तुम्ही पाहू शकत आहात। इथे पॅसेंजर हॉल्ट बनेल, म्हणजे या लाईनवर टोटल 11 पॅसेंजर हॉल्ट असतील, त्याच्यामधलं हे एक आहे। ट्रॅकच्या दोन्ही बाजूला शेतजमीन। आपण दिघोरी स्टेशन पाहिलं आहे, तिथलं वर्क डेव्हलपमेंट आपल्याला माहिती आहे 80-90% झालेलं आहे। पण इथे आपण आलोय केम पलसाडमध्ये, इथे आपल्याला काहीच दिसत नाही आहे। तर होऊ शकते की प्रायोरिटी बेसवर आधी मेन स्टेशन सुरू करतील आणि मग नंतर मधातले जे इंटरमिजिएट हॉल्ट्स आहेत, पॅसेंजर हॉल्ट्स आहेत, ते नंतर सुरू करतील। इथे या जागेवर स्टेशनची छोटीशी इमारत बनू शकते। तर चला आता आपण जाऊया नेक्स्ट स्टेशन तितूरकडे आणि बघूया की तिकडे वर्क डेव्हलपमेंट कसं सुरू आहे। हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे। नेक्स्ट व्लॉगमध्ये बघाल केम पलसाड टू तितूर या सेक्शनचा वर्क प्रोग्रेस। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।